नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. होळीच्या काही ठळक घडामोडींकडे. शहरातील बाजारात तयार गुढी विक्रीसाठी दाखल. चैत्र नवरात्र उत्सवात साकारणार गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती आणि ठाणेकरांनी अनुभवली गंगा आरती. मराठी नववर्षानिमित्त घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा वर्षानुवर्ष रुजली आहे. गुढी सजवण्यासाठी लागणारा वेळ आणि कसरत हे अनेकांसाठी आव्हान ठरतं. त्यामुळे शहरातील बाजारात तयार गुढी तसंच विविध कापडांपासून तयार केलेले वस्त्र विक्रीसाठी दाखल झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा एक सोयीस्कर पर्याय ठरणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरातील बाजारात विविध साहित्य विक्रीसाठी दाखल झाले. काही नागरिकांना गुढी उभारणीसाठी वेळ मिळत नाही, तर काहींना पारंपरिक पद्धतीनं सजावट करण्यासाठी कसरत करावी लागते. यासाठी शहरातील बाजारात गुढीसाठी कापडापासून तयार केलेलं तयार वस्त्र उपलब्ध झालंय. यामध्ये खण, शाही मस्तानी, नऊवारी, पैठणी अशा विविध रंगातील आकर्षक तयार वस्त्र आहेत. या वस्त्रांच्या किमती 150 ते 500 रुपयांपर्यंत असून यामध्ये यंदा नऊवारी कपड्यापासून तयार केलेल्या वस्त्रांना सर्वाधिक पसंती असल्याचं पाहायला मिळतंय. यासोबतच तयार रांगोळी तसंच 6 इंचापासून 3 फुटापर्यंत तयार गुढी देखील दाखल झाली आहे. उंच गुढी उभारण्याची परंपरा अद्यापही काही घरांमध्ये कायम असली तरी वाढत्या गृहसंकुलांमुळे आणि जागेच्या मर्यादेमुळे लहान आकाराच्या गुढींना अधिक पसंती मिळते. नववर्षानिमित्त शहरात पारंपरिक स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं. या स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषा करून नागरिक सहभागी होतात. या नागरिकांसाठी यंदा शहरातील बाजारात खण साडीपासून तयार केलेले राजस्थानी फेटे दाखल झालेत. त्यामध्ये गुलाबी, केशरी रंगाच्या फेट्यांना सर्वाधिक मागणी असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. तसंच साखरेच्या गाठी बाजारात विक्रीसाठी आल्यात. आकर्षक नक्षी, विविध रंग असलेल्या गाठींना ग्राहक खरेदी करतायत. विशेषतः केशरी रंगाच्या गाठींना सर्वाधिक पसंती आहे. या गाठी विविध वजनात उपलब्ध आहेत. पिवळ्या, केशरी, पांढऱ्या, गुलाबी अशा 4 रंगात असलेल्या या गाठी 20 ते 60 रुपयांपर्यंत आकारानुसार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने, वाहन आणि घर खरेदीसाठीही नागरिक मोठ्या संख्येनं पुढे येत आहेत. त्यामुळे शहरातील विविध दुकानांनी आकर्षक सवलती जाहीर केल्यात. गुढीपाडव्याचा उत्साह आणि खरेदीचा जोर यामुळे ठाण्यातील बाजारपेठा सुद्धा फुलून गेल्यात. चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबरच सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्रोत्सवाचे. यंदाचं 30वं हे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलावाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू होणार आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्रोत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. शिवसेनेच्या या नवरात्रोत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडव्याला 30 मार्चला ते रामनवमी 6 एप्रिलपर्यंत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे. या देवीची आगमन सोहळा दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कळवा इथून वाजत गाजत होणार आहे. यावेळेला 300 जणांचं लेझिम पथक जय्यत तयारीत आहे. तसंच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे आणि पुरुषांचं लेझिम पथक, घोडेस्वार, मावळे आगमनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात सुप्रसिद्ध प्रधानाचार्य आणि यज्ञाचार्य मुकुंद शास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. या नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची देवी भक्तांना मेजवानी अनुभवता येणार आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय. चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराच्या प्रतिकृतीचं दर्शन घडवलं जाणार आहे. या मंदिराची उंची 70 फूट असणार आहे. देवीचा सभामंडप 24 बाय 24 फुटाचा असणार आहे. तसंच सजावटीचा एक भाग म्हणून 10 बाय 4ची श्रीरामांची प्रतिकृती, 10 बाय 4ची हनुमानाची प्रतिकृती तसंच 25 बाय 15 आकारमानाचे श्री राम मंदिराची प्रतिकृती फुटपाथ लगत श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोर जांभळी नाका इथे तात्पुरत्या स्वरूपात उभा करण्यात येणार आहे. आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदीके साहेबांनी या
महाराष्ट्रामध्ये कसे उत्सव साजरे करायचे, मग ते गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असतील, विविध उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी ही परंपरा त्या ठिकाणी ठेवली होती. तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली 30 वर्ष हा या ठिकाणी चैत्र नवरात्र उत्सव आपण करतोय. आणि या उत्सवामध्ये या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या उत्सवामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी सर्व देवी भक्त या ठिकाणी सामील होतात. यावेळेचं डेकोरेशन म्हणजे आपलं रत्नागिरीचं जे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे. आणि त्याचबरोबर जे राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी बाहेर ठेवलेली आहे. सर्व मान्यवर मंडळी आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील आणि शिवसेनेचे सर्व नेते मंडळी, खासदार, आमदार या ठिकाणी येणार आहेत. शहरातील श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेचा 25वा वर्ष असल्यामुळे न्यासाच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत काल शुक्रवारी उपवन तलावावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट इथे यंदा प्रथमच हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. वाराणसी येथील पंडित खास या आरतीसाठी आले होते. या माध्यमातून ठाणेकरांना गंगा आरतीची अनुभूती बघायला मिळाली. श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या माध्यमातून गेली 24 वर्ष गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त शहरात स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं. यंदा या स्वागत यात्रेचं 25वा वर्ष आहे. त्यामुळे यंदाची स्वागत यात्रा भव्य स्वरूपात करण्याचा न्यासाचा प्रयत्न आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या 2 दिवस अगोदरपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. तर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर आरती करण्याची परंपरा वर्षानुवर्षे आहे. या स्वागत यात्रेनिमित्त मासुंदा तलावाभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. त्यात पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या दीपोत्सवामुळे मासुंदा तलाव आणखीन आकर्षक दिसतोय. हे पाहण्यासाठी शहरातील विविध भागातून नागरिक येत असतात. परंतु यंदा या स्वागत यात्रेचं 25वं वर्ष असल्यामुळे श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं, विद्यार्थिनींसाठी छावा चित्रपटाचं मोफत प्रेक्षपण, युवा दौड, ठाणेकरांसाठी विनामूल्य गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाटकाचा प्रयोग, संतांचं संमेलन, डॉक्टर मृदुला दाढे यांचा सांगीतिक कार्यक्रम, नृत्यधारा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवण्यात आलेत. या कार्यक्रमांना ठाणेकर रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. 25व्या वर्षाच्या निमित्तानं यंदा प्रथमच उपवन तलावावरील घाटावर ठाणेकरांना गंगा आरती अनुभवण्याची पर्वणी मिळणार आहे. वाराणसी येथील पंडित हे स्वतः हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा महाआरती या ठिकाणी सादर केली गेली. सायंकाळी 7 ते 8:30 वाजण्याच्या दरम्यान ही महाआरती पार पडली. या गंगा महाआरतीची अनुभूती घेण्यासाठी याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आणि इतर मान्यवर पदाधिकारी, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाण्यातील सर्वात जुनी संस्था असलेली गोपिनेश्वर मंदिराच्या संस्थेला हे 25 वर्ष पूर्ण झाले आणि गेल्या 25 वर्षापासून ठाणे शहरामधल्या मध्यवर्ती भागामध्ये गोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं स्वागत यात्रा काढली जाते. आणि हे 25 वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी संकल्पना राबवली की ठाण्यातील काही मुख्य तलाव आहेत त्या तलावांमध्ये महाआरती करायची. आणि त्यानुसार 28 तारखेला आज अहिल्यादेवी होळकर ह्या तलाव ओपनच्या तलावामध्ये, उद्या 29 तारखेला मासुंदा तलावात आणि परवा सकाळी 7 वाजता ही गोपिनेश्वर मंदिरातून स्वागत यात्रा निघेल. अशा प्रकारची संकल्पना ट्रस्टच्या सगळ्या आयोजकांनी केलेली आणि त्यानुसार आज 28 तारीख म्हणजे पहिला दिवस हा अहिल्यादेवी होळकर या ओपनच्या तलावामध्ये अतिशय सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे महाआरती वाराणसीवरून सगळे ब्राह्मण आले होते आणि त्यांच्या माध्यमातून केलेली. मी ह्या परिसराचा आमदार म्हणून गोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या सर्व सभासदांचा, सदस्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी संधी माझ्या मतदारसंघातील ह्या अतिशय पवित्र असलेल्या अहिल्यादेवी होळकर उपतलावामध्ये प्राप्त करून दिली आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये ही महाआरती झाली. मी विनंती सुद्धा केली आहे ट्रस्टच्या सदस्यांना की हे 25वं वर्ष जरी असेल तरी दरवर्षी अशा प्रकारची महाआरती व्हावी आणि फक्त उपवन तलावामध्ये नाही तर घोडबंदर रोडच्या कासारवाडी तलाव जो आपण त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन सुद्धा आहे.
श्री गोपेनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रेच्या औचित्यानं ठाण्यात भव्य रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. संस्कार भारती ठाणे महानगर समिती कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानं ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त ही रांगोळी साकारण्यात आली आहे. गावदेवी मैदानावर साकारलेल्या या रांगोळीचं क्षेत्रफळ 10,000 चौरस फूट आहे. सुमारे 50 कलाकारांनी 600 किलो रंग आणि 500 किलो रांगोळीचा वापर करून ही कलाकृती रेखाटली आहे. राज कपूर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आयुष्यातील विविध भूमिका आणि वैशिष्ट्यपूर्ण क्षण या रांगोळीतून साकारण्यात आलेत. ही भव्य रांगोळी 30 मार्चपर्यंत सर्व कलाप्रेमींना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. ठाणेकर आणि कलाप्रेमींसाठी हे प्रदर्शन एक खास आकर्षण ठरणार आहे. राज कपूर यांच्या अजरामर योगदानाला अनोख्या कलाकृतीद्वारे मानवंदना देण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामं 15 मे पर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA या सर्व यंत्रणांना दिलेत. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीनं पाहणी करण्यात आली. यावेळेला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, MMRDAचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, महावितरण इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला. त्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी करण्यात आली. वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणं लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांशी चर्चा या पाहणी दौऱ्यात झाली. रस्ते दुरुस्ती, काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, 2 उड्डाणपुलांची कामं ही सर्व कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आलेत, असं पालिका आयुक्त राव यांनी सांगितलं. त्याचबरोबर दर 15 दिवसांनी या कामांची पाहणी केली जाणार आहे. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम होईल याची प्रत्येक यंत्रणेनं दक्षता घ्यावी असेही निर्देश त्यांनी दिलेत. घोडबंदर रोडवरील समस्यांबाबत होणारी समन्वय बैठक नियमितपणे होईलच. तसंच शहरातील अंतर्गत रस्ते व्यवस्थित करून पावसाळ्यात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा पाणी साचून गैरसोय होणार नाही हे पाहण्यास सांगितलंय. खड्डेमुक्त ठाण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहोत असंही आयुक्त राव पुढे म्हणाले. मॉन्सूनची तयारी करण्याच्या अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा, ट्रॅफिक पोलीसचे DCP त्यांची पूर्ण टीम, MMRDAची टीम, मेट्रोची टीम, MSEDCL, स्टेट PWD हे सगळे डिपार्टमेंट यांच्यासोबत संयुक्त पाहणी दौरा होता आपला. जे कॅडबरी चौकपासून गायमुख पर्यंत आपण जाऊन आलो, ज्यामध्ये जिथपर्यंत ठाणे महानगरपालिकेचे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाची हद आहे. या दरम्यान जेवढे ट्रॅफिकचे बॉटलनेक्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. कुठे कुठे रोड मर्जरचं काम चालू आहे, ड्रेनेज क्लिनिंगचं काम जिथे आवश्यक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रोड काँक्रिटीकरण आहे, मेट्रोचं काम आहे, 2 फ्लायओव्हर आपले जे महत्त्वपूर्ण आहेत ते सर्व कामे कुठलीही परिस्थितीत 15 मे पर्यंत हे काम कंप्लीट करणे याचा निर्देश संबंधित मशिनरीला देण्यात आला आहे. आणि याच्या पुढे प्रत्येक 15 दिवसात इथे टीमचा व्हिजिट होईल. त्यामध्ये MMRDAचे सगळे अधिकारी, ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी आणि महानगरपालिकेकडून आमची टीम ही राहणार आहे. जे टाईमलाईन आणि माइलस्टोन्स आपण डिसाईड केलेले आहे त्याचं पालन होईल. याचीसुद्धा प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी असाही आदेश देण्यात आला आहे. आणि माझे पातळीवर जे घोडबंदर रोड याच्याशी संबंधित समन्वय सभा आहे ती नियमित वेळेवर आम्ही घेणार आहे. घोडबंदर रोड व्यतिरिक्त सिटीमध्ये जे इतर आपले एरियाज आहेत, जे आपले अनुषंगिक रस्ते आहेत, आपले आर्टिरियल रोड्स आहेत, ते सुद्धा क्लिअर करणे आणि पावसाळ्याच्या दरम्यान कुठलीही परिस्थितीमध्ये वॉटर लॉगिंग होणार नाही, कुठेही ट्रॅफिक जामची परिस्थिती येणार नाही आणि ठाणे महानगरपालिका हद खड्डेमुक्त राहणार आहे. याच्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न सुरू केला आहे. आवाज माझावरील एखादी बातमी बाहेर होऊन गेली असल्यास यूट्यूबवर ते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहरातील बाजारात तयार गुढी विक्रीसाठी दाखल. चैत्र नवरात्र उत्सवात साकारणार गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती आणि ठाणेकरांनी अनुभवली गंगा आरती. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता
आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666614141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.